खूप जणांचे असे मेसेज येतात की अगं लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे ठीक आहे, तू या सगळ्या टेक्निक सांगत असते मॅनिफेस्टेशनच्या, सगळे ठीक आहे, पण ते आमच्यासाठी काही काम करत नाही. तू सांगितल्याप्रमाणे आम्ही अफर्मेशन लिहितो, म्हणतो, अगदी पहाटे उठून लिहितो, तरी सुद्धा ते आमच्यासाठी काम नाही करत. नक्की तू काय करत असते जे तुझी स्वप्न पूर्ण होत आहेत, तू हवं ते मिळवत आहे आणि आम्हाला ते सगळं अचीव करता नाही येते? आणि आमच्या बाबतीत तसं काही होत नाहीये. आमचा तर या लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वासच नाहीये. तू आम्हाला सांग ना, तू नक्की काय करत? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सिक्रेट शेअर करणार आहे. कोणाला सांगायचं नाही बरं का. अरे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. त्या सिक्रेट्स मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अप्लाय करते आणि त्याच्यामुळे माझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला यश मिळत आहे. पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. आता सबस्क्राईब का करायचं? कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डेली मोटिवेशन, वुमन एम्पॉवरमेंट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते, ज्यामध्ये मी जे काही डे टू डे लाईफमध्ये शिकत आहे ते सगळं तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे शेअर करत असते. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपली फॅमिली ग्रो होईल. छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकण्याचं मलाही सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला बघूयात लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांसाठी काम का करत नाही. तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नक्की फंडा काय असतो. आता हे सगळ्यांच्या बाबतीतच खरं का होत नाही? काही लोक खूप अमीर होतात, काही लोक त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात आणि काही लोकांना काहीच मिळत नाही. त्यांनी कितीही मेहनत केली, अगदी प्रामाणिक राहिले, त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कितीही टेक्निक्स अप्लाय केला, तरीसुद्धा त्यांच्यासाठी काम का करत नाही? तर सगळ्यात अगोदर तुम्हाला करायची आहे युनिवर्ससोबत मैत्री. युनिवर्ससोबत जेव्हा आपण मैत्री करतो ना, तेव्हा आपल्याला तो प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड करत असतो, सपोर्ट करत असतो, अगदी एखाद्या बेस्ट फ्रेंडसारखं. म्हणूनच सगळ्यात अगोदर तुम्हाला युनिवर्ससोबत फ्रेंडशिप करायचं आहे. सतत त्याच्यासोबत बोलत राहायचं आहे. तुमचे प्रॉब्लेम्स असू दे किंवा तुमच्या आयुष्यातील आनंदाचे काही क्षण असू दे, प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला शेअर करतो त्या सगळ्या गोष्टी युनिवर्सला सांगायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी युनिवर्स ऐकत असतं. युनिवर्स दिसत नसला तरीसुद्धा तो आपल्या भावना जाणतो, तो ऐकत असतो सतत. म्हणूनच त्याच्याशी बोला, मन मोकळेपणाने बोला, क्लॅरिटी ठेवा बोलण्यामध्ये की तुम्हाला काय हवं आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, अफाट आहे. आपण मागणारे छोटे आहोत. म्हणूनच युनिवर्स आपल्याला काय देईल असा विचार न करता युनिवर्सकडे बिंदास बेधडक मागायचं जे हवं आहे ते. मागताना जराही मनामध्ये डाऊट नाही आणायचा की मला ही गोष्ट मिळेल की नाही मिळेल, युनिवर्स देईल का, या सगळ्या गोष्टी खरं होतात का. मागायला काय जाते, नुकसान तर काही नाही आहे ना. मागितलं तर युनिवर्स तुम्हाला ओरडणार आहे का? नाही. मग मागून बघा, मागितलं तर मिळेल. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन टाकून तर बघा, रिजेक्ट झालं तर झालं, पण मागायचं. ओके. कोणालाही विचारा की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. प्रत्येकजण तुम्हाला या 3 स्टेप्स सांगेल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिक्रेट या बुकमध्ये सुद्धा या 3 स्टेप्स क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत की डिमांड, बिलीफ आणि रिसीव्ह या 3 स्टेपवरतीच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. आता डिमांड म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की युनिवर्सकडे तुम्हाला स्पष्टपणे मागायचं आहे, क्लॅरिटी हवी की तुम्हाला नक्की काय हवं आहे. बरेच लोक आहे ना इथेच घसरतात. त्यांना स्वतःला माहिती नसतं की मला नक्की काय हवं आहे आयुष्यामध्ये आणि ते मग डिमांड करतात, चुकीची डिमांड करतात आणि युनिवर्स तर तेच देतं जे आपण मागितलेलं आहे आणि मग ते आपल्याला मिळतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरेच्चा, मला ही गोष्ट नव्हती हवी पण ही का मिळाली. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, युनिवर्सला आपल्याला सांगायच्या आहेत, मागायच्या आहेत, त्या गोष्टींविषयी क्लॅरिटी हवी. आपण जर क्लिअर असू की मला ही गोष्ट या वेळेला अशा पद्धतीने या ठिकाणी हवी आहे, ती जर आपण युनिवर्ससोबत शेअर केली तर नक्कीच युनिवर्स आपल्याला ती गोष्ट मिळवून देणार. तर दुसरी स्टेप आहे बिलीफ. आता बिलीफ म्हणजे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बिलीफ इतकं महत्त्वाचं का असतं? आता कुठल्याही नात्यामध्ये, नवरा बायकोचं असू दे, भावा बहिणीचं असू दे, सासू सुनेचं असू दे किंवा अजून कोणतं नातं असू दे, प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे. समोरच्या व्यक्तीवरती जर आपण विश्वासच नाही ठेवला तर काय होईल? तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. एखाद्या नात्यामध्ये जर विश्वास नसेल तर त्या नात्यामध्ये दुरावा, गैरसमज, ते नातं तुटू सुद्धा शकतं. त्यामुळे युनिवर्ससोबत आपल्याला सुंदर नातं तयार करायचं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे.
आता विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला बिलीफ असणं खूप गरजेचं आहे. आपण जी गोष्ट मागत आहोत ती गोष्ट आपल्याला मिळणारच नाही, युनिवर्स आपल्याला कसं काय देईल, असं कसं मी 10,000 करोड मागू शकते आणि युनिवर्स कुठून देणार मला 10,000 करोड. अंबानीला जर 10,000 करोड मिळत आहेत तर ते त्याचं नशीब आहे. युनिवर्स अशाच लोकांना सगळं काही देत असतो, आपल्याला कोण देणार आहे. अहो तुम्ही मागून तर बघा, अहो तुम्ही विश्वास ठेवून तरी बघा. जर बिलीफच डगमगत असेल तर युनिवर्स काय करणार. अहो तुम्ही देणाऱ्याचे हात बघा. तुम्ही छोटे आहात पण युनिवर्स मोठा आहे, त्यामुळे मागताना थोडीही लाज बाळगू नका. आपण आपल्या आईवडिलांकडे लहानपणी हट्ट करायचो ना, मला हेच खेळणं हवं आहे, मला हेच चॉकलेट हवं आहे, आणि तो हट्ट करताना आपण विचार करायचो का की आपल्या आईवडिलांकडे पैसे असतील नसतील, ते कुठूनही आपल्याला आणून देतील, हा आपल्याला एक विश्वास होता, म्हणून आपण त्यांच्याकडे हट्ट करायचो. त्याचप्रमाणे युनिवर्स आपले आई वडील आहेत, ते आपल्या मुलांना देण्यासाठी तयार आहेत, तर मुलांनी त्यांच्याकडे मागणं गरजेचं आहे. म्हणूनच बिलीफ ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात, युनिवर्सला सांगत आहात, शेअर करत आहात, ते सगळं युनिवर्स तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही ते मिळवण्यासाठी पात्र आहात, म्हणजेच तुम्ही रिसीव करण्यासाठी पात्र आहात. आपण युनिवर्सकडे मागितलं आहे, ज्या काही गोष्टींवरती आपलं बिलीफ आहे ते सगळं मिळवण्यासाठी आपण डिझर्व करतो, ही थर्ड स्टेप आपल्याला सांगत असते. 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, त्या तुम्ही जर खरंच अप्लाय केल्या तर नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करेल. आता बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं घडतं की आम्हाला माहिती आहे डिमांड करायचं आहे, बिलीफ ठेवायचा आहे आणि रिसीव करायचं आहे, आम्ही हे सुद्धा केलेलं आहे, तरीसुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत हो, तुम्ही काहीच्या काहीच सांगता, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे काहीच नसतं. नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अजून काही सिक्रेट टिप्स आहेत. आता तुम्ही व्हिडिओच्या इतक्या शेवटापर्यंत आलेले आहात तर मी तुम्हाला कसं सोडेन या टिप्स न सांगता. आणि ह्या सिक्रेट टिप्स आपल्या फक्त धनंजयची श्वेता याच चॅनलवरती मिळतील आणि तुम्ही इतका वेळात वेळ काढून माझ्या या व्हिडिओज बघत असतात, म्हणूनच तर मी तुम्हाला ही सिक्रेट शेअर करणार आहे. आता ही सिक्रेट टिप काय आहे? ग्रॅटिट्यूड. यस, आता तुम्ही म्हणाल की हे काय सांगते ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूडची तू प्रॅक्टिस घेतली होती, ग्रॅटिट्यूडबद्दल व्हिडिओ केली होती आणि ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस आम्ही सुद्धा केलेली आहे, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काही खरं झालं नाही, आता ग्रॅटिट्यूडनी काय होणार आहे? तर ठीक आहे, सांगते, शांत व्हा. आता ग्रॅटिट्यूडनी काय होतं? ग्रॅटिट्यूड ही कृतज्ञतेची भावना जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपोआपच आपलं व्हायब्रेशन हे हाय लेवलला जातं. आता व्हायब्रेशन हाय करून काय करायचं आहे? व्हायब्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लो व्हायब्रेशनमध्ये असाल तर तुमच्याजवळ एकही व्यक्ती बसणार नाही, तुम्ही स्वतःला हेट करू लागाल. जण बोलतं ना की त्या व्यक्तीची वाईबच चांगली नव्हती, मला तिच्यासोबत खूप अनकम्फर्टेबल वाटतं, माझी हिच्यासोबत वाईब मॅच होते म्हणून मी तिच्यासोबत हँगआउट करत असते. तर व्हायब्रेशन खूप महत्त्वाचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आणि युनिवर्सला हायेस्ट व्हायब्रेशनची लोक खूप आवडतात. हायेस्ट व्हायब्रेशन म्हणजे काय? जे नेहमी पॉझिटिव्ह असतात, जे नेहमी कृतज्ञतेच्या भावनेमध्ये असतात, जे सतत आनंदी असतात, त्यांची व्हायब्रेशन नेहमी हाय असते. आणि जे नेहमी दुःखी असतात, तक्रार करत असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचंच घडतंय अशा नकारात्मक भावनांमध्ये असतात, त्यांची व्हायब्रेशन नेहमी लो असते. तर उदाहरण सांगते, एखादी तुमची मैत्रीण तुम्हाला एखाद्या दिवशी येऊन सांगेल की माझी सासू ना अशीच आहे, खडूसच आहे माहिती, तिचं ना रोज घरामध्ये हेच चालत असतं, असंच काम करते आणि तसंच काम करते. पहिल्या दिवशी तुम्हाला ऐकायला ते खूप छान वाटेल, गॉसिपिंग करायला कोणाला आवडत नाही. पण तीच मैत्रीण तुमची जर सतत महिनाभर तुमच्या घरी आली आणि तेच गाणं रिपीट तुम्हाला ऐकवत राहिली तर तुम्हाला कसं वाटेल? एका पॉईंटला जाऊन तुम्हाला तुमच्यामध्येच निगेटिव्हिटी आली आहे असं फील होईल. तुम्हालाही तुमच्या सासूबद्दल तसेच विचार मनामध्ये येऊ सुद्धा शकतात. तुमच्या सासूचं आणि तुमचं नातं जरी सुंदर असलं आत्तापर्यंत तरीसुद्धा तुमच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. तर आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेव्हा आपण निगेटिव्ह व्यक्तीच्या संगतीत येतो त्यावेळेला आपली व्हायब्रेशनसुद्धा लो झालेली असते आणि आपणसुद्धा निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्ये असतो. म्हणूनच युनिवर्सला या निगेटिव्ह व्हायब्रेशन आवडत नाही, त्याला फक्त
हाय व्हायब्रेशन आवडत असतात. ग्रॅटिट्यूड ही अशी भावना आहे जी आपल्याला नेहमी हाय व्हायब्रेशनमध्ये ठेवते. ऑफ अट्रॅक्शनच्या सगळ्या टेक्निक्स आहेत ना, करायची गरज पण नाही पडत. युनिव्हर्सच स्वतःहून आपल्याला सगळं देत असतं. ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस सोडायची नाही. तुम्ही जर नवीन असाल तर रोज जी गोष्ट दिसेल ग्रॅटिट्यूड बोलायला चालू करायचं. थँक्यू थँक्यू थँक्यू, माझ्याकडे रिमोट आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू, माझ्याकडे बॉटल आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू, श्वेताने मला या टेक्निक सांगितल्या. बोलत राहा. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जप करतो ना 108 वेळा, ग्रॅटिट्यूडचा पण जप करा. कृतज्ञता व्यक्त करा. हायर व्हायब्रेशन जर तुमचं नसेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात कधीही तुमच्यासाठी काम करणार नाही. ही खरी गोष्ट आहे. करून बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस डेली तुमच्या आयुष्यात करून बघा. तुम्ही जर नवीन असाल तर रोज 10 ग्रॅटिट्यूड लिहा, किंवा मी जे तुम्हाला आत्ता टेक्निक सांगितली की कोणतीही गोष्ट दिसली की 3 वेळेस थँक्यू बोलायचं. थँक्यू 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 युनिवर्स, ही गोष्ट माझ्याजवळ आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगते, 8 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये इतका सकारात्मक बदल होईल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी येईल, कदाचित त्या गोष्टीही तुम्हाला मिळतील. तुम्ही स्वतःच मला येऊन सांगाल की श्वेता, लॉ ऑफ अट्रॅक्शन आमच्यासाठी काम करू लागला आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. की आजचा व्हिडिओ खूप दिवसांनी आलेला आहे, पण यस, असेच छान छान विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.